नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आता आपण ऐकणार आहोत केली फार्मा औषधीय ज्ञान हा सिरीज प्रोग्राम. प्रिय श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल अनालिसिस, केली कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगावी. आज केली वेणुध्वनी या आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशनवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयावर चर्चा करणार आहोत. ज्या विषयाचं नाव आहे पावसाळ्यातील आरोग्याची काळजी आणि रोगप्रतिबंध, ज्याला आपण इंग्रजीमधून मान्सून हेल्थ केअर आणि डिसीज प्रिव्हेन्शन असंही म्हणू शकतो. पावसाळा हा आपल्या सर्वांच्या आवडीचा ऋतू आहे. उन्हाळ्याच्या कडक उष्णतेनंतर जेव्हा पावसाच्या सरी कोसळतात तेव्हा संपूर्ण वातावरण प्रसन्न होते. मातीचा सुगंध दरवळतो, झाडे झुडपे हिरवीगार होतात, नद्या नाले भरून वाहतात आणि निसर्ग नवचैतन्याने भरून जातो. मराठी साहित्यातही पावसाळ्याचे अत्यंत सुंदर वर्णन आढळते. आज मला या ठिकाणी कवी बा भ बोरकर यांच्या ओळी आठवतात. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तसेच कवी बालकवी यांच्या प्रसिद्ध ओळी जसे की हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणांच्या मखमालूचे, या ओळी पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचे जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. परंतु मित्रांनो, पावसाळा जितका आनंददायी आहे तितकाच तो आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील काळही आहे. या ऋतूमध्ये विविध संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे योग्य काळजी घेणे आणि रोगांना प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक ठरते. आजच्या या कार्यक्रमात आपण पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि पावसाळ्यामध्ये कोणते कोणते आजार होऊ शकतात आणि त्यापासून बचावासाठी कोणते उपाय करावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो, संवादाच्या या पहिल्या भागामध्ये आपण पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या का वाढतात हे जाणून घेऊया. तर पावसाळ्यामध्ये आरोग्याच्या समस्या वाढण्याची कारणे अशी की सर्वप्रथम वाढते ती आर्द्रता. आर्द्रता म्हणजेच हवेत असलेला ओलावा. उष्णता आणि आर्द्रता यांचे मिश्रण जीवाणू, विषाणू, बुरशी यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे साचलेले पाणी. घराभोवती, रस्त्यांवर, बांधकामाच्या ठिकाणी, टायरमध्ये, कूलरमध्ये किंवा फुलदाण्यांमध्ये साचलेले पाणी डासांच्या पैदाशीसाठी योग्य ठिकाण ठरते. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे दूषित पाणी आणि अन्न. मुसळधार पावसामुळे गटारांमध्ये पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळू शकते. तसेच अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. याशिवाय पावसात भिजणे, ओले कपडे दीर्घकाळ अंगावर ठेवणे, असंतुलित आहार सेवन करणे यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात मुख्यतः खालील प्रकारचे आजार अधिक प्रमाणात जाणून येतात किंवा दिसून येतात, जसे की पाण्याद्वारे पसरणारे आजार, डासांद्वारे पसरणारे आजार, अन्नजन्य आजार, श्वसनाचे आणि त्वचेचे आजार इत्यादी आजारांचा समावेश होतो. तर श्रोतेहो, आपण आपल्या या संवादामध्ये आता आपण पाहू की पाण्याद्वारे पसरणारे आजार कोणते. तर मित्रांनो, स्वच्छ पाणी हे चांगल्या आरोग्याचे मूलभूत साधन आहे, परंतु दूषित पाणी आणि गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते. पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांमध्ये अतिसार आणि जुलाब, कॉलरा, टायफॉइड किंवा कावीळ अशा आजारांचा समावेश होतो. पावसाळ्यात अतिसार आणि जुलाब यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये वारंवार पातळ शौच होणे, अशक्तपणा, तहान लागणे, शरीरातील पाण्याची कमतरता जाणवणे हे आजार आपल्याला दिसून येतात किंवा ही लक्षणे आपल्याला दिसून येतात. विशेषतः हा आजार लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये गंभीरपणे ठरू शकतो. दुसरा आजार म्हणजे कॉलरा हा दूषित पाण्यामुळे होणारा एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे. उलट्या होणे, योग्य उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. तिसरा आजार म्हणजे टायफॉइड हा जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. सतत ताप येणे, भूक न लागणे, अशक्तपणा आणि पोटदुखी ही त्यांची प्रमुख लक्षणे आहेत. कावीळ हा यकृताशी संबंधित संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये डोळे आणि त्वचा पिवळी पडते, भूक कमी होते किंवा थकवा जाणवतो. पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी श्रोते हो, आपण खालील उपाययोजना साकारल्या पाहिजेत, जसे की नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी पिणे, पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवणे, पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करणे, बाहेरचे असुरक्षित पाणी पिणे टाळणे, हात स्वच्छ धुतल्याशिवाय अन्न सेवन करू नये, तसेच जुलाब झाल्यास ORS वापरणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेवटी आपण असे म्हणू शकतो की स्वच्छ पाणी म्हणजे जीवनाचा एक पाया आहे. श्रोते हो, आता आपल्या पुढील संवादामध्ये अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता कशी ठेवायची हे पाहू. श्रोते हो, पावसाळ्यात गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहा यांचा आनंद घेण्यासाठी सर्वांनाच इच्छा होते, परंतु अन्नाची स्वच्छता राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात
अन्न पदार्थांमध्ये जीवाणूंची वाढ जलद गतीने होते, त्यामुळे अन्न लवकर खराब होऊ शकते. रस्त्यांवर मिळणारे उघड्यावर ठेवलेले खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता अधिक ठरते. श्रोते हो, असे हे अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आपण उपाय म्हणून ताजे आणि गरम अन्न खाणे गरजेचे आहे. तसेच शिळे अन्न खाणे टाळले पाहिजे. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून वापरली पाहिजेत. तसेच अन्न झाकून ठेवणे, जेवणापूर्वी हात साबणाने धुणे, अस्वच्छ ठिकाणांचे खाद्यपदार्थ टाळणे हे सर्व महत्त्वाचे आहे. योग्य आहार आणि स्वच्छ अन्न हे रोग प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रोते हो, आता यापुढील संवादामध्ये आपण पाहू की डासांद्वारे पसरणारे आजार कोणते. मित्रांनो, पावसाळ्यात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. साचलेले पाण्यात डासांची पैदास होते आणि त्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे पसरणारे आजार यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांचा समावेश होतो. डेंग्यू हा इडिस डासांमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसून येतात. मलेरिया हा सुद्धा एक डासांमुळे होणारा आजार आहे. यामध्ये थंडी वाजणे, ताप येणे, घाम येणे, अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात. चिकनगुन्यामध्ये तापांबरोबर तीव्र सांधेदुखी होणे, काही वेळा ही वेदना दीर्घकाळी टिकू शकते. अशा या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांवर संरक्षण म्हणून आपण स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. तर श्रोते हो, डासांपासून संरक्षण म्हणून घराभोवती पाणी साचू न देणे, कूलर आणि पाण्याची भांडी नियमित स्वच्छ धुणे, फुलदाण्यातील पाणी वारंवार बदलणे, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे, मच्छरदाणी वापरणे, पूर्ण बाह्याचे कपडे घालणे किंवा वापरणे, डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरणे याची गरज आहे. डासांची पैदास रोखणे हेच डासजन्य रोग प्रतिबंधाचे सर्वात प्रभावी साधन आहे. श्रोते हो, आता आपण सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार याबाबत जाणूया. पावसाळ्यात तापमानातील बदल आणि वाढलेली आर्द्रता यामुळे सर्दी, खोकला, घशांचे संसर्ग वाढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दमा असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर सतत खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आता आपण त्वचेचे आजार आणि बुरशीजन्य संसर्ग याबाबत पाहू. पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे त्वचेचे विकार वाढतात. विशेषतः खाज, बुरशीजन्य संसर्ग, पायांच्या बोटांमधील संसर्ग हे आजार सामान्यपणे दिसून येतात. ओले कपडे आणि ओले बूट दीर्घकाळ वापरणे आपण टाळलं पाहिजे. त्वचा आणि स्वच्छ आणि कोरडी ठेवणे गरजेचे आहे. हे त्वचेचे आजार आणि बुरशीजन्य संसर्ग यांच्यापासून बचाव करण्यासाठी उपाय ठरू शकतात. श्रोते हो, आता आपण वैयक्तिक स्वच्छता आणि रोगप्रतिबंध याबाबत पाहू. प्रिय श्रोते हो, रोगप्रतिबंधासाठी वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. जसे की नियमित हात धुणे, नखे स्वच्छ ठेवणे, पावसाळ्यात भिजल्यावर कोरडे कपडे घालणे, ओले बूट आणि मोजे त्वरित बदलणे, घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे हे गरजेचे आहे. या साध्या सवयी अनेक आजारांपासून संरक्षण ठरू शकतात. म्हणूनच श्रोते हो, आता आपण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, पावसाळ्यामध्ये आजारांपासून संरक्षण घेण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी हे पाहूया. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर संसर्गाचा धोका कमी होतो. त्यासाठी संतुलित आहार घेणे, हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, योग आणि प्राणायाम करणे, पुरेशी झोप घेणे, ताणतणाव कमी ठेवणे या सर्वांची अत्यंत गरज आहे. श्रोते हो, आता आपण औषधांविषयी महत्त्वाचा संदेश घेऊ. फार्मसी क्षेत्रातील एक शिक्षक म्हणून मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. ताप, सर्दी आणि खोकला झाला की अनेक लोक स्वतःहून औषधे घेणे योग्य ठरवतात, पण हे टाळणे आवश्यक आहे. कारण काही सामान्य औषधे जसे की पॅरासिटामॉल आपण तापासाठी वापरतो, ORS जुलाबामध्ये शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा अँटी हिस्टामिनिक एजंट्स हे औषध डॉक्टर किंवा पात्र फार्मासिस्ट यांच्या सल्ल्याने वापरली जाऊ शकतो. परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि आजाराची तीव्रता वेगळी असते. विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेणे धोकादायक ठरू शकते. जसे की आपण अझिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन, सिपिक्झिम यासारखी अँटीबायोटिक्स स्वतःहून घेतो, ते स्वतःहून घेऊ नयेत. अशी औषधे घेण्यापूर्वी अँटीबायोटिक आपण रजिस्टर्ड फार्मासिस्ट, ज्याला की आपण पात्र फार्मासिस्ट किंवा डॉक्टर यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. अँटीबायोटिक्सचा चुकीचा वापर केल्यास जीवाणूंमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते, यालाच आपण अँटीबायोटिक रेजिस्टन्स असेही म्हणतो. तसेच डेंग्यूमध्ये स्वतःहून वेदनाशामक औषध घेणे, स्टेरॉइड्स वापरणे किंवा इंटरनेटवरील सल्ल्यानुसार उपचार करणे टाळले पाहिजे. म्हणूनच कोणतेही औषध डॉक्टर किंवा रजिस्टर्ड फार्मासिस्ट यांच्या मार्गदर्शनाखालीच घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर श्रोतेहो, पावसाळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आजार किंवा आजारांची लक्षणे आढळून येतात. तर अशा आजारांमध्ये किंवा अशा लक्षणांमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तसेच हा सल्ला कधी घ्यावा हे आपण पाहू. खालील लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की 3 दिवसापेक्षा जास्त ताप असणे, सतत उलट्या किंवा जुलाब असणे, तीव्र अशक्तपणा जाणून येणे किंवा श्वास घेण्यासाठी त्रास होणे, अंगावर पुरळ,
रक्तस्राव, तीव्र डोकेदुखी, लघवी कमी होणे अशा लक्षणांमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. तर श्रोतेहो, अशा पद्धतीने आपण आपल्या संवादाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत. तर समारोपामध्ये मी असं आपल्याला सांगू इच्छितो की प्रिय श्रोतेहो, आज आपण पावसाळ्यातील आरोग्याची काळजी आणि रोगप्रतिबंध याविषयी सविस्तर माहिती घेतली. पावसाळा हा अत्यंत आनंदी, उत्साह आणि निसर्ग सौंदर्य घेऊन येतो, परंतु त्याचबरोबर काही आरोग्यविषयक आव्हानेही घेऊन येतो. स्वच्छ पाणी, सुरक्षित अन्न, वैयक्तिक स्वच्छता, डास नियंत्रण, संतुलित आहार घेणे आणि योग्य वैद्यकीय सल्ला घेणे या गोष्टींचे पालन केल्यास आपण पावसाळ्यातील बहुतांश आजारांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. चला, या पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेऊया आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्याचीही काळजी घेऊया. रोग होण्यापूर्वी प्रतिबंध करणे हेच सर्वोत्तम आरोग्य संरक्षण आहे. मी डॉक्टर शैलेंद्र सूर्यवंशी, असिस्टंट प्रोफेसर, फार्मास्युटिकल अनालिसिस डिपार्टमेंट, केली कॉलेज ऑफ फार्मसी बेळगावी तर्फे आपला निरोप घेतो. या कार्यक्रमासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी केली वेणुध्वनीचे मनपूर्वक आभारी आहे. तसेच या उपक्रमासाठी सातत्याने प्रोत्साहन व पाठबळ दिल्याबद्दल आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुनील जलालपुरे यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आतापर्यंत आपण ऐकत होतो केली फार्मा औषधीय ज्ञान हा सिरीज प्रोग्राम. हा आहे केली फार्मसी कॉलेज बसवनकुर्ची बेळगाव यांच्या संयोगातून प्रस्तुत होणारा कार्यक्रम. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू.